दरम्यान महायुतीत कुठलाही वाद होणार नसून पालकमंत्री पदाचं वाटप योग्य रीतीने होणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। तर 2 दिवसात पालकमंत्री पदाचं वाटप होणार असल्याचं शंभूराज देसाईंनी सांगितलंय। 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार, पण आम्ही आता जसं खाते वाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं। आम्ही सर्व समजदार आहोत। एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलाही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाची वाटप झालं दिसेल। पालकमंत्री पदाची अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत दावा कुणी करू शकतं, त्यामुळं असं काय नाही की कुणी दावा करू नये। पण शेवटी मी मगाशी म्हटलं तसं अंतिम निर्णय हे तिघजण घेणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा। त्यामुळं जोपर्यंत आता बघा खाते वाटपामध्ये सुद्धा तुम्ही सगळेजण बघत होता, 2-3 दिवस नागपूरमध्ये सुद्धा 4 दिवस बातम्या चालल्या होत्या, ह्याला हे खातं मिळणार, त्याला ते खातं मिळणार। पण आता खाते वाटप जाहीर झालं, समतोल राखायचा प्रयत्न तिन्ही महायुतीतल्या पक्षांमध्ये झालेला आहे। तसंच पालकमंत्री पदाचं सुद्धा वाटप करताना हे तिन्ही नेते महायुतीतला बरोबर समतोल सगळा राखतील। थोडा धीर धरा, कदाचित 2 दिवसामध्ये आपल्याला ते खाते वाटप तुमचं पालकमंत्री पदाची सुद्धा यादी कळेल।